शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. समीचीनं वचस्तात सर्वज्ञस्य तवानघ. महाद्भुतं श्रुतन्नो वैचरितं शिवयो शुभम्. आज चौथ्या दिवसाच्या द्वितीय सत्राला आपण प्रारंभ करत आहोत. पूर्वीच्या सत्रामध्ये आपण कशा प्रकारे शिवशंकर आणि सती माता यांचा विवाह झाला ते बघितलं. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाची कशी फजिती झाली, ब्रह्मदेवाने शिवशंकरांना कोणत्या कारणाने विवाह करायला लावला हे आपण बघितलं. आणि त्याच्यातून बोध असा घेतला की आपण जर दुसऱ्यांचं वाईट चिंतन करत असू तर आपलंच वाईट होतं हे त्या ब्रह्मदेवाच्या चरित्रातून कळालं. सती माता आणि शिवशंकर यांचा विवाह झाला. कोणते कोणते नियम पाळून, थोडक्यामध्ये शंकरांनी काही अटी घातल्या होत्या. त्या अटींचं यथायोग्य जर सती मातेने पालन केलं तर चांगला मी संसार करेन. जर माझी पत्नी माझं ऐकणार नाही तर मी तिचा त्याग करेन असं शंकरांनी सांगितलं. आनंदाने विवाह वगैरे झाल्यानंतर ते राहायचे. अतिशय चांगला संसार चालू होता. शिवपुराणात तर वर्णन आहे की भगवान शिवशंकर अगदी एका सामान्य माणसासारखं सतीसोबत राहायचे. पुढे तर असं वर्णन आहे, शंकरांना सती मातेशिवाय 5 मिनिट पण करमायचं नाही म्हणे. सती जर दिसली नाही, कुठं गेली कुठं गेली कुठं गेली असं म्हणायचे. तुम्ही जर कधी रघुवंश नाव ऐकलेलं आहे? रघुवंश काव्य माहिती आहे का आपल्याला? नाही. रघुवंश कोणी रचलंय हे तरी माहिती आहे? हां, कालिदासांनी रचलेला आहे. त्या रघुवंशामध्ये द्वितीय सर्गात, त्याचे सर्ग आहेत, द्वितीय सर्गामध्ये दिलीप राजा आणि त्यांची पत्नी कशा प्रकारे पुत्रप्राप्तीसाठी वसिष्ठ ऋषींकडे एक गाय होती नंदिनी, तिची सेवा केली. त्याचं कालिदासांनी जवळपास 72-75 श्लोक वर्णन केलेलं आहे. ते ऋषींकडे गेले. तिथून जे पहिला दिवस सुरू झाला, ते गाय दररोज ते घ्यायचे, त्याच्यानंतर ते वनामध्ये जायचे, पुन्हा ते वापस आणायचे. काव्य कसं असतं बघा, तेवढ्याच ह्याच्यामध्ये 75 श्लोक आहेत, काहीच नाही. गायीला ते घेऊन जायचे आणि वापस आणायचे. तर त्याच्यामध्ये दिलीप राजा गायीची सेवा कशी करायचा ते इथं लागू होतं. कसं बघा, गायीची सेवा कशी करायचा. जेव्हा तो वनात पोहोचला, असं वर्णन केले कालिदासांनी, स्थितस्थितामुच्चलितः प्रयातां निषेदुषी मासन बंधधीरः जलाभिलाषी जलमाददानां छायेवतां भूपतिरन्वगच्छत्. कशी सेवा करायच्या? गाय पुढे, राजा माग.
स्थितस्थिताम, गाय थांबली तरच हा थांबायचा. म्हणजे मला आता कंटाळा आलाय चालायचा म्हणून एका झाडाला गाईला बांधलं आणि आपण झोपी गेला असं नाही. जोपर्यंत गाय चालायची तोपर्यंत हा थांबायचा नाही. गाय थांबली हा थांबायचा. उच्चलित प्रयाताम, गाय निघाली की हा लगेच निघायचा. कुठं जाणार आहे जाऊन जाऊन, मी एवढा रघुवंशातला राजा आहे, जरी एखाद्या इकडं कुठं गेली असेल माझ्या एका बाणाच्या सामर्थ्याने गाईला समोर आणू शकतो, असा विचार त्या दिलीप राजांनी केला नाही. गाय निघाली स्वतः निघायचा. निषेदुषीम आसन बंद धीरहा, गाय बसली तरच बसायचा. बघा सुरुवात कुठून आहे, गाय थांबली तर थांबायचा, गाय चालू लागली पुन्हा लगेच चालायचा, आणि गाय बसली तर बसायचा. पुढे वर्णन आहे, जलाभिलाषी जलमाददानाम, गायीने पाणी पिल्यानंतरच हा पाणी प्यायचा. एवढंच कशाला, एक उपमा दिली त्यांनी कशी सेवा करायचा त्या गायीची. छायेवताम भूपतिरन्वगच्छत, ज्याप्रमाणे माणसाची सावली नित्य नेहमी त्याच्या सोबत असते तसं तो दिलीप राजा त्या नंदिनीची सेवा करायचा. आता हे मी काय सांगितलं माहितीये, ज्याप्रमाणे नंदिनीच्या बद्दल त्या राजाची अवस्था होती ना, त्याच पद्धतीनं आता शंकरांची सती मातेबद्दल झाली. सती जिथं जाईल जे जे करल तेच करायचं, दुसरं काही नाही. सती जे सांगल तेच ऐकायचं. बरेच दिवस आनंदाने संसार चालू असताना एके दिवशी सती मातेने सांगितलं, काय हो तुम्हाला व्यवहारातले नियम कळत नाहीत का? म्हणे काय झालं, तुम्हाला माहिती नाही नवीन लग्न झाल्यावर बायकोला फिरायला न्यावं लागतं? म्हणे हो. ठीक आहे म्हणले, निघायचं? म्हणे निघूत. मग काय गाडी वगैरे बोलवा ना. म्हणे गाडी, नंदी आहे ना म्हणे माझा, बस या नंदीवर. 4 व्हीलर पाहिजे म्हणे मला. मग नंदीला किती पाय आहेत म्हणे? नंदी 4 व्हीलरच आहे ना, बस ह्याच्यावर. नाही 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 म्हणे, एक काम करू, असं नेण्यापेक्षा सगळे मला हसतील म्हणे, त्याच्यापेक्षा चालतच गेलेलं बरं. चल. बोलत 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 निघाले. आता सती मातेला वाटलं महादेव आहेत, एक भारी जागेवर कुठं तरी नेतील. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर पॅकेज चांगलं आहे, मग चांगलं कुठं तरी घेऊन जातील. सती माता बघतायत कुठं नेतील कुठं नेतील. आलं स्मशान. बघ म्हणे किती छान दृश्य दिसतंय, काय सुंदर तेजस्वी अग्नी, बघ कसे लाकडं धगधग धगधग पेटतायत, काय धूर निघतोय, बघ काहीतरी गर्द आहे, काही तर किती शांतता आहे. सती माता म्हणायला, हे बघा सरळ कुठं फिरायला न्यायचं नाही म्हणा, पण अशा जागी आणू नका. काय करावं? बरं ठीक आहे, असं तुला आवडत नाही का? आपण एक काम करूयात, तुला छान एका वनामध्ये घेऊन जातो. आणि मग ते वनामध्ये फिरताना आता कसं आहे, किती वेळ फिरणार, थोडं दुपारचं जेवण, असं समजा सती मातेने दशम्या घेतल्या असतील सोबत. झालं, गोल बसले, चला म्हणे काढा. झालं, जेवायला सुरुवात केली. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर पुन्हा घरी गेले. म्हणजे आता बाकीचं उद्या फिरूत. घरी गेल्यानंतर सती मातेने, आता कसं आहे पती पत्नीमध्ये संवाद असतो की नाही, सामान्य पती पत्नी
संसारातील गोष्टी संपल्यात, त्या कशा मिळवायच्या या गप्पा करतील, किंवा आता ह्याच्या पुढे कुठं फिरायला जायचंय, उद्याचा प्लॅन काय आहे ते बघतील. परंतु सती माता आणि शिवशंकर यांच्या दोघांचा जो संवाद आहे ना, तो संवाद जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही म्हणाल नवीन लग्न झाल्यावर कुठं अशा गप्पा मारायच्या असतात का? लग्न झाल्यावर सतीने काय प्रश्न करावा गप्पा मारताना? देवा तुम्हाला एक विचारू का? माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. काय प्रश्न आहेत? विचारू म्हणे विचार. पहिला प्रश्न तिने विचारला, ज्ञातुम इच्छामि देवेश परंतत्वम सुखावहम येन संसार दुःखाद वैतरे जीवो हंजसा हर. काय प्रश्न आहे बघा. ज्ञातुम इच्छामि देवेश परम तत्वम, खरं परम तत्व काय आहे ते मला सांगा. त्या तत्वाचं स्वरूप काय आहे ते सांगा, की जे जाणण्याने माणूस हा संसाराच्या सुखदुःखापासून बाजूला होईल. लग्न झाल्यावर असे प्रश्न विचारावेत. पण शिवशंकरांनी सुद्धा तिच्या प्रश्नाची स्तुती केली. फार सुंदर प्रश्न विचारलायस म्हणे. कारण असं आहे की हा जो प्रश्न आहे हा जगताचं कल्याण करणारा प्रश्न आहे. परमतत्व काय आहे हा प्रश्न आहे तिचा. त्याचं स्वरूप काय आहे आणि ते जाणण्याने त्या ब्रह्मपदाची प्राप्ती कशी होते. वस्तुतः माणसं जे आहेत ना, या प्रश्नाकडे अजिबात बघत नाहीत. आपण कधीतरी एका ठिकाणी बसून असा विचार केलाय का की खरं तत्व काय असेल, त्या तत्वाचं स्वरूप काय असेल, ते प्राप्त कसं व्हावं, का ते आधीच प्राप्त आहे याचा आपण विचार केला पाहिजे. बरं असं आहे, शंकर आता सांगायला सुरुवात करतात. तुला काय सांगावं म्हणे पार्वती. ऐक, शृणुदेवी प्रवक्ष्यामी दाक्षायणी महेश्वरी. ऐक दाक्षायणी, मी तुला सांगतो खरं तत्व काय. त्यांनी सांगायला सुरुवात केली. बरं, परतत्वम विजानीहि विज्ञानम परमेश्वरी द्वितीयं स्मरणं यत्र नाहं ब्रह्मेति शुद्धधीहि. म्हणे हे जे तत्व आहे ना हे सहसा कळत नाही म्हणे. हे जे ब्रह्मतत्व आहे ना हे कसं जाणावं लागेल, त्याचं स्वरूप काय आहे. शिवशंकरांनी सांगितलं हे कुठल्याही अवयवाने दिसतच नाही. हे कसं जाणायचंय. माऊलींनी ज्ञानेश्वरीची पहिली ओवी सांगा बरं मला. हा, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मग पुढे देवा तुचे गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणून निवृत्तीदासो अवधा. ते सगळं पुढे राहू द्या. सुरुवात काय आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. आणि त्याला जाणायचंय कसं. जो आद्य आहे, जो वेद प्रतिपाद्य आहे, त्याला जाणायचंय कसं म्हणले स्वसंवेद्या. स्वतःच स्वतःला ते जाणून घ्यायचंय. आत्मैव ह्यात्मनो बंधो आत्मैव रिपुरात्मनः. आपणच आपल्या आत ते शोधायचंय. ते दिसत नाहीये. मी तुम्हाला असे कित्येक तरी उदाहरणं सांगतो. आपल्याला उपनिषदांनी सांगितलंय ते परब्रह्म कसं आहे. सुरुवात केली त्यांनी. कठोपनिषदामध्ये असं वचन येतं, न संदृशे तिष्ठती रूपमस्य न चक्षुषा पश्यति कश्चनैनम हृदा मनीषी मनसाभिकृप्तो य एतद् विदुः अमृतास्ते भवन्ति. बघा फार सुंदर विषय आहे हा. त्याला जाणायचं कसं. माझ्या डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, दिसतच नाही तर त्याच्याविषयी कसं ऐकावं. नैव वाचा न मनसा प्राप्तुम शक्यः न चक्षुषा. कठोपनिषद सांगतं.
अवांग मनस गोचरम असं कित्येक ठिकाणी उपनिषदांमध्ये वर्णन येतं. अवांग मनस गोचरम, वाणीला मनाला कशालाही तो विषय होत नाही. मुंडकोपनिषदामध्ये असं सांगितलंय, न चक्षुषा गृह्यते नापि वाचा न अन्यैहि देवैहि तपसा कर्मणा वा. कशानेच कळत नाही म्हणे. मग आता काय करायचं? कठोपनिषदात वर्णन आहे. हा कसा आहे? एषः सर्वेषु गूढेषु गूढात्मा न प्रकाशते. त्याला जाणता येतं, पण एक त्यांनी उपाय कठोपनिषदात सांगितलाय. दृश्यते त्वग्रया दृष्ट्या, बारीक अशा सूक्ष्म अशा दृष्टीने त्याला जाणता येईल. दृष्टी म्हणजे चर्मचक्षु नाहीच, इथं दृष्टी हा अर्थ वेगळाच आहे. त्या तत्वाला जाणायचंय का असं वर्णन आहे. ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. थोडं वेदांत आहे पण ऐका. वर्णन असं आहे, ब्रह्मवित ब्रह्मैव भवति. ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. ह्याच्यातले एक थोडा बारकावा सांगू का? त्याचे चरण असे आहेत, ब्रह्मवित ब्रह्म एव भवति. आता हा जो एवकार आहे, हा एवकाराची जर आपण थोडी जागा मागे पुढे जर केली ना तेवढ्याच वाक्यात, तर आपल्याला त्याचे वेगवेगळे अर्थ सापडतात. बघा बरं, उदाहरणाने सांगतो, मी काही जास्त खोल जात नाही. आपण जर त्या एवकाराची जागा बदलली, बघा मूळ वाक्य काय? ब्रह्मवित ब्रह्म एव भवति. आता इथं एवकार कुठं आहे? ब्रह्मवितच्या पुढे एव आहे. म्हणजे काय अर्थ झाला? ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. म्हणजे कसं झालं माहिती आहे? ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. याच्याने काय सांगितलं माहिती आहे शास्त्रकारांनी? ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो म्हणजे तत्स्वरूप होतो. या एवकाराने कळालं. आता एवकाराची जागा बदला. आधी कसं होतं? ब्रह्मविद एव ब्रह्म भवति. आता बघा, ब्रह्मविद ब्रह्म भवति एव. बघा बरं, अर्थ फार बदलतात. ही संस्कृतची मज्जा आहे. आधी अर्थ केला ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो, आता केला ब्रह्मविद ब्रह्म भवति एव. म्हणजे एवकार कुठं काढला? शेवटी टाकला. आता याचा अर्थ असा झाला, ब्रह्म जाणणारा ब्रह्म होतोच. म्हणजे ह्याच्यातून काय सांगितलं माहितीये? त्यांनी याच्यातून त्याचं निश्चिती सांगितली. मी जे सांगतोय ना, हा निश्चय आहे. ब्रह्म जाणणारा ब्रह्म होतोच, ही निश्चिती आहे. काही काही माणसं सांगतात बघा, मला माहिती आहे हा कथेमध्ये गेल्यानंतर झोपतोच. झोपतोच म्हणजे काय? ह्याला एवढं माहिती आहे, ह्याचा स्वभावच असा आहे. हळूहळू हळूहळू कथा सुरू झाली, हा झोपतोच म्हणजे झोपतोच. लिहून घ्या म्हणतो आधीच, एवढी खात्री असते. तसं या एवकाराने ब्रह्म जाणणारा ब्रह्म होतोच म्हणजे निश्चिती सांगितली. किती अर्थ झाले? 2 झाले. ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो म्हणजे तत्स्वरूप होतो. ब्रह्म जाणणारा ब्रह्म होतोच म्हणजे काय झालं? ते त्याची निश्चिती सांगितली. आता एक एवकार बघा, ब्रह्मवित एव ब्रह्म भवति. म्हणजे काय? ब्रह्म जाणणाराच ब्रह्म होतो, त्याच्याशिवाय होत नाही. म्हणजे काय झालं? इतरांची व्यावृत्ती केली या एवकाराने. कळाला का अर्थ? का झोप यायचं वाटतंय थोडं? नाही ना? कसे अर्थ झाले बघा. ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो, ब्रह्म जाणणारा ब्रह्म होतोच आणि ब्रह्म जाणणाराच ब्रह्म होतो. त्याच्यासाठी ब्रह्म जाणा. आता हे ब्रह्म जाणं काय सोपं आहे काय? त्याच्यापेक्षा ते शंकर ह्याचं सतीचं लग्न ते फिरणंच बरं होतं वाटतंय. पण हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, याचा थोडं विचार आपण केला पाहिजे. कारण काय आहे, किती दिवस आपण नुसत्या वरच्याच कथा ऐकणार? कधीतरी आपल्याला त्या तत्वापर्यंत पोहोचून
चित्तशुद्धीद्वारा त्या परमतत्वाची प्राप्ती झाली पाहिजे. किती दिवस आपण असंच म्हणणार, ज्ञानेश्वर महाराज असे होते, हे संत जीवनमुक्त होते, त्यांना काय बाबा. कबीर महाराज म्हणायचे की त्यांच्या ह्याला मांडीला त्या ह्याला कुत्रा चावला, त्यांचं मांस बाहेर फिरत होतं. कबीर महाराज म्हणतात, काय म्हणतात म्हणे, ते चमडी जाणे न कुत्ता जाणे. मला माहिती नाही ते धरलंय कोणाला, त्या चमडीला. चमडी म्हणजे मी नाही, मी म्हणजे चमडी नाही. हे सगळं जे आहे कबीर महाराजांचं बघा कसं आहे. अहो कबीर महाराजांचं असं आहे, आपण कधी जाणार तिथपर्यंत. जर मनुष्यदेह मिळालाय, मनुष्यदेह मिळून जर अजून जर त्याच्यामध्ये ते प्राप्त केलं नाही, शास्त्र आचार्यांनी स्पष्ट सांगितलंय. आचार्यांचे तर शब्द काय आहेत, इतः कोण वस्ती मूढात्मा यस्तु स्वार्थे प्रमाद्यते दुर्लभम मानुषम देहम प्राप्य तत्रापि पौरुषम. माणसाला मनुष्यदेह मिळाला आणि मनुष्यदेह मिळून सुद्धा तो जर याच्यामध्येच अडकेल तर इतः कोण वस्ती मूढात्मा, म्हणजे त्याच्या अपेक्षा मूर्ख कोण आहे. काय शब्द आहेत बघा. आचार्यांनी स्पष्ट सांगितलं, पठन्तु शास्त्राणि यजन्तु देवान् कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवताः आत्मैक्यबोधेन विना विमुक्तिः न सिद्ध्यति ब्रह्मशतांतरेपि. तुम्ही काही शिका, हे शिका, ते शिका, सगळं ठीक आहे, पण जोपर्यंत आत्मैक्य बोध तुम्हाला होणार नाही तोपर्यंत म्हणले सगळं वाया गेलं. बघा आता तुम्ही आचार्यांचं चरपट पंजरिका ऐकली की नाही. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते नाही नाही रक्षती. माहिती आहे ना सगळ्यांना ते स्तोत्र. त्याच्यामध्ये एक वचन असं येतं बघा, कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन मथवा दानम ज्ञान विहीन सर्व मतेन मुक्तीन भजते जन्मशतेन. काय सांगितलं, कुरुते गंगा सागर गमनम. एखाद्या समुद्रामध्ये नद्यामध्ये स्नान केले, मनुष्यदेह मिळाला. व्रत परिपालनम, भरपूर व्रत वगैरे आम्ही हे केलं, परंतु म्हणले ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्तीन भजते जन्मशतेन. ज्ञान नसेल ना, हां ठीक आहे, चांगले कर्म केले, पुढचा जन्म चांगला मिळेल, पण तिथून पुन्हा तुम्हाला मागे यावंच लागेल. मग एवढा दुर्लभ असणारा जर मनुष्यदेह मिळालेला असेल, महाभारतात वचन आहे, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ काय असं जेव्हा विचारले जातं तेव्हा त्याचं उत्तर काय दिलंय, न मानुषात श्रेष्ठ तरम हि किंचित. मनुष्यापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाही. याच जन्माने आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. एवढा दुर्लभ असणारा देह. आचार्यांनी 3 दुर्लभ गोष्टी सांगितल्यात बघा. पहिली दुर्लभ गोष्ट आहे मनुष्यत्वम. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभंत्रेमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि संतांची संगत हे मिळणं फार अवघड आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. मग आपल्याला आता मिळालाय. किती दिवस आपण म्हणणार की तो मार्ग अवघड आहे, अवघड आहे, जमत नाही म्हणून आपण पटकन अवघड म्हणून टाकतो. पण प्रयत्न तरी करायला काय हरकत आहे. मग ते प्रयत्न करण्यासाठी आपल्याला त्याचं स्वरूप माहिती पाहिजे, ते परब्रह्म कसं आहे. आचार्यांचं एक निर्वाण षटक म्हणून एक स्तोत्र आहे बघा. चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. मी चिदानंद रूप आहे. फार मला ते स्तोत्र एवढं आवडतं. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे,
मी बुद्धी आहे का? नाही. मी म्हणजे अहंकार का? नाही. मी म्हणजे चित्त का? नाही. मी म्हणजे श्रोत्र का? डोळे का? म्हणे नाही. मी म्हणजे कान? म्हणे नाही. मग मी म्हणजे आकाश? म्हणे नाही. मी म्हणजे पृथ्वी? म्हणे नाही. मग आहे कोण? म्हणले मी चिदानंद रूप असा शिव आहे. ते पूर्ण स्तोत्र 6 श्लोक आहेत, परंतु 6 श्लोकामध्ये संपूर्ण वेदांत आलेला आहे. मी कोण आहे, कोण नाही. न च प्राण संज्ञो न वै पंचवायु न वा सप्तधातुर न वा पंचकोशः न वाक् पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? हे प्राण, हा देह, हा पंचवायू, हे सप्तधातू नाही, यांच्या पलीकडे असणारा चिदानंद रूप मी शिव आहे. न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मला मोक्ष सुद्धा नको का? मी मोक्ष स्वरूप आहे. मोक्ष प्राप्त करण्याची गोष्ट नाही. चिदानंद होणं म्हणजेच मोक्ष आहे. मग मला काही पुण्य पाप प्राप्त करून घ्यायचंय का? कशाने? आचार्यांनी सांगितलं, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहम भोजनम नैव भोज्यन्न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पाप पुण्य सुख दुःख काहीच नाही. अन्न पण नाही, भोजन पण नाही, भोगता पण नाही. आहे कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. काय सुंदर वर्णन आहे बघा. मला मृत्यू आहे का? माझं मरण होईल का? माणूस म्हणतो अमुक अमुक तिथला हा मेला. मेलं कोण? शरीर मेलं ना. हे म्हणायला किती सोपं आहे, पण आचरणात आणायला. आचार्यांचे स्वानुभवाचे बोल आहेत. न मे मृत्युर्शंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रम गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मृत्यू नाही, मला मृत्यूबद्दल शंका नाही, न जाती नाही, माझे वडील कोणी नाहीत, माझी आई कोणी नाही, माझे बंधू कोणी नाहीत, गुरुच नाही तर शिष्य कुठला म्हणे. मग कोण आहे? सगळीकडे चिदानंद रूप. मग ते सद्गुरू नाहीत का? आहेत, पण ते सुद्धा चिदानंद रूपाने आहेत असंच समजा. ते सुद्धा शिवरूपाने आहेत असंच समजा. आणि त्याच्यातला शेवटचा श्लोक त्यांनी सांगितला, अहम निर्विकल्पो निराकार रूपः विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेंद्रियाणाम न चासंगतम नैव मुक्तिर् न मेयः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या पदापर्यंत जायचंय. हे सगळे कुणाचे प्रश्न आहेत आणि कोणाला आहेत ते लक्षात ठेवा बरं. हे सर्व सती माता शंकरांना विचारतीये, किम तत्वम, खरं तत्व काय ते सांगा. मला त्या चिदानंदापर्यंत जायचंय. तुम्ही म्हणालात ना खरं तत्व ते आहे, म्हणून तुम्ही बघा उपनिषदांमध्ये कित्येक तरी अशा कथा आहेत की त्यांनी फक्त आणि फक्त आम्हाला ते परमतत्वाची प्राप्ती करून द्या असं सांगितलंय. तुम्ही कठोपनिषद जर बघितलं ते यम आणि नचिकेताची कथा आहे बघा. यम आणि नचिकेता, नचिकेताचे वडील झालं असं, वाजश्रवासाचा पुत्रा नचिकेता. त्याचे वडील फार दान करायचे म्हणे, फार दान करायचे. पण एके दिवशी त्या पोराने बघितलं, नचिकेत्याने, माझे वडील जे दान करतायत ना ते चांगलं देत नाहीयेत म्हणे. गायी देत आहेत, पण गायी कशा देत आहेत म्हणे, म्हाताऱ्या झालेल्या गायी देत आहेत. ज्या गायी दूध देत नाहीत त्या गायी दान देत आहेत. ज्या गायी रोड झाल्यात, मरायला टेकल्यात, त्या गायी दान देत आहेत. मग असं दान देणं म्हणजे हे फार मोठी चूक आहे. कसं आहे, माणसाने द्यावं. शास्त्राने सांगितले दातव्यम, कर्म आहे आपलं. उपनिषद तर एवढं सांगतं, श्रिया देयम भिया देयम रिया देयम. श्रिया म्हणजे मनातून द्या, रिया म्हणजे लोक काही म्हणतील म्हणून तरी द्या.
काय माणूस आहे बाबा, कधी काही कुणाला देत नाही असं म्हणतील, त्याच्यामुळे म्हणून तरी द्या. रिया देयम भिया देयम. भिया म्हणजे काय, कमीत कमी दान केल्याशिवाय पुण्य मिळत नाही म्हणून या भीतीने तरी द्या. असे नियम अनेक नियम आहेत, त्याचे वेळ मिळाला तर पुढे बघूत. द्यायचे नियम सांगितलेत. पण कसं द्या, तुम्हाला खोटं वाटेल. तुम्ही कधी 150ची नोट बघितली का? गुरुजी तुम्ही नाही ना, अजून इकडं आली नाही इंदोरला. मला एका कथेमध्ये 150ची नोट मिळाली होती. कशी माहितीये? अर्धी नोट 100ची होती आणि अर्धी ते कुठं होती माहित नाही, आणि त्याला चिटकवलेली 50ची होती. अशी बरोबर दुमडून फक्त ती 100चं निळी रंग समोरचा दिसावा असं करून त्यांनी ठेवलेली होती. घरी जाऊन उघडल्यानंतर म्हणलं ही नोट, हा प्रकार काय? म्हणलं 150ची नोट. विनोदाचा भाग सोडा, मी हे का सांगतोय, ह्यानी बघितलं नचिकेत्याने आपले वडील चांगलं देत नाहीयेत. वडिलांना विचारलं, तुम्ही असे जर दान देत असताल, माम कस्मै दास्यती, मला कोणाला देताल म्हणे. 2दा-3दा विचारलं, वडील चिडले. मृत्यवे त्वा दास्यामी, जाय म्हणे यमालाच देऊन टाकतो तुला. आता ते म्हणले होते चिडून. आता आई म्हणत नाही का, मर तिकडं जा. मर म्हणजे काय, तिथं जाऊन लगेच काय गाडी खाली जायचं नाहीये. मग अर्थ कसा घ्यावा, पुन्हा इथं मीमांसा येईल, त्याच्यात जायचं नाही आपल्याला. मग अर्थवाद घ्यावा, मग ते पुन्हा लक्षणा आल्या, व्यंजना घ्यायची का गवणी कुठलं आमोग जाऊ द्या. पण मृत्यवेत्वादास्य, जा म्हणे तुला मृत्यूला देऊन टाकतो. तर काय करावं, वडिलांची आज्ञा आहे, मोडतं काम आहे. गेले सरळ यमाकडे निघून गेले नचिकेता. दारावर थांबले, द्वारपाल होते. म्हणे माझ्या वडिलांनी यमाकडे जायला सांगितले. द्वारपालांनी सांगितलं यम घरी नाही येत. कुठे गेलेत? गावाला गेलेत. असं का? बर, असं समजा आता 3 दिवस राहिलेत ना कथेचे शिल्लक, मग ते 3 दिवस इंदोरला गेलेत म्हणले कथा ऐकायला. कुठे गेलेत? यम गावाला गेलेत. बर, 3 दिवस तोपर्यंत नचिकेता दारावर थांबला. काही खाणं नाही, पिणं नाही, काही नाही. 3 दिवसानंतर यम आले. बघितलं, अरे छोटासा बालक आहे, दारावर थांबलाय. आपण त्याला विचारावं किती दिवस झालेत. म्हणे मला 3 दिवस झालेत. अरे माझ्यामुळं तुला दारावर थांबावं लागलं. मी तुला आता 3 वर देतो, काय मागायचे ते माग. नचिकेत्याने फार सुंदर वर मागितलेत बरं. म्हणे एक काम करा, पहिला वर असा द्या की माझे वडील माझ्यावर चिडलेत, मी वापस गेल्यानंतर त्यांनी आपला संपूर्ण राग शांत झालेला असावा आणि त्यांनी हे सगळं घटना विसरलेली असावी. म्हणे ठीक आहे. दुसरा वर काय माहिती? म्हणे स्वर्ग देणारे जे काही अग्नी आहेत, मला सगळ्या अग्निविषयक ज्ञान पाहिजे. म्हणे देतो, काही हरकत नाही. तिसरा वर काय पाहिजे? तिसरा वर त्यांनी सांगितलं, माणसाची खरी गती काय आहे ते परमतत्व मला सांगा. हा वर ऐकल्या यमाने सांगितलं, बापा हे कुठं मागतोस तू? तुला माहिती आहे का हे परमतत्व मागणं, त्याचं ज्ञान मागणं म्हणजे काय ते? मग यमाने त्याला नाही ते लोभ दाखवायला सुरुवात केली. ऐक म्हणे, तुला काय, अरे मी तुला काय काय देतो. म्हणे मी तुला सगळे स्वर्गातले भोग देतो, रत्न देतो, राज्य देतो, पुत्रपौत्र देतो, अनेक काही हे सगळं माग ना. यमदूताने फार सुंदर उत्तर दिले कठोपनिषदात. श्वोभावा मर्त्यस्य यदंत कैतत सर्वेंद्रियाणाम जरयन्ति तेजः अपि सर्वं जीवितमल्पमेव तवैव वाहास्तव नृत्य गीते. म्हणे देवा तुम्ही जे जे मला आता देतो म्हणालात ना, ते सगळे कसे आहेत? म्हणे श्वोभावा. श्वोभावा म्हणजे काय? उद्या आहेत की नाही सांगता येत नाही. 15व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये भगवंतांनी
संसाराला एक वृक्ष म्हटलंय बघा. कुठलं? अश्वत्थ ना. संसाराला अश्वत्थ का म्हटले माहितीये का? नाही. 3 अक्षर आहेत त्याच्यामध्ये, अ, श्व आणि थ. बघा, अ म्हणजे नाही. श्वहा याचा अर्थ संस्कृत मध्ये श्वहा म्हणजे उद्या. आणि तला थ जोडलेला आहे, त्याच्यामध्ये स्थातिष्ठ नावाचा धातू आहे. थ म्हणजे काय? तिष्ठ म्हणजे राहणे. जोडून अर्थ काय झाला माहितीये? अश्वत्थ. ज्याची उद्यापर्यंत सुद्धा खात्री नाही त्याला अश्वत्थ म्हणा, म्हणजे संसार म्हणा. असं जर असेल, श्वभावा मर्त्यस्य, जे काही तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं हे नष्ट होणार आहे, असं जर असेल तर मला हे नको. पुन्हा यमानी प्रार्थना केली, बाबा अन्यत् श्रेयः, दुसरं काहीतरी माग. अन्यं वरं वृणीष्व. नचिकेताने सांगितलं द्यायचंय तर हे द्या, नाही तर देऊ नाही शकत नाही असं सांगून बाजूला व्हा. मग अनेक प्रकारांनी त्यांना लोभ देऊन सुद्धा नचिकेता जेव्हा ऐकत नव्हता, त्यावेळेस परमतत्व जे आहे ते त्या यमाने नचिकेतेला दिलं. दुसरा वर पण दिला तो अग्नीचा. म्हणून तुम्ही बघा, त्याच्या नावानेच अग्नी प्रसिद्ध होईल असा वर दिला. म्हणून आपल्याकडे नाचिकेता अग्नी आहे. ह्या कथेमध्ये त्याला तो अग्नी मिळाले, त्याचं ते हे ज्ञान मिळालेलं आहे. आता ह्या कथेतून काय घेतलं आपण? एवढे वर देत असताना सुद्धा सगळे, अहो तुला अमरत्व देतो, तुला स्वर्ग देतो असं म्हणत असताना सुद्धा नचिकेता म्हणतो मला तत्वज्ञान सांगा, म्हणजे याची किती महत्ता असेल. असे उपनिषदांमध्ये 1-2 कथा नाही आहेत, कितीतरी कथा आहेत, कितीतरी. बृहदारण्यकामध्ये याज्ञवल्क्यांचे पत्नीचं नाव माहिती आहे? मैत्रेयी. फार सुंदर कथा. मी सगळी सांगणार नाही, फक्त मुद्दा सांगतो. याज्ञवल्क्य निघाले म्हणे ह्याला. त्यांच्या 2 पत्नी आहेत, मैत्रेयी आणि कात्यायनी. ह्यांना सांगितलं याज्ञवल्क्यांनी, मी संन्यास घ्यायला चाललो. म्हणे मग? म्हणे माझी सगळी संपत्ती आहे ना, मी तुमच्या दोघांमध्ये वाटून टाकणार आहे आता. त्या मैत्रिणीने विचारलं, तुम्ही आम्हाला संपत्ती देणार, त्या संपत्ती प्राप्त झाल्यानंतर माझा एक प्रश्न आहे, ते मला मिळणार का? म्हणे काय प्रश्न आहे तुझा? म्हणे माझा एक फार सुंदर प्रश्न आहे. यन्नो मे इयं भगोः सर्वा पृथ्वी वित्तेन पूर्णा स्यात् स्यान्नो अहं तेन अमृता आहोन. हे तुम्ही जे मला देताल ना, त्याच्याने मला अमरत्वाची म्हणजे त्या परमपदाची प्राप्ती होईल का? याज्ञवल्क्यांनी सांगितलं अजिबात नाही, त्याचा ह्याचा काही संबंध नाही. यथैव उपकरणवतां जीवितं तथैव ते जीवितं स्यात् अमृतत्वस्य तु न आशास्ति वित्तेन. तो त्याची ते आशा सुद्धा धरू नको. मग त्यावेळेस मैत्रेयीने सांगितलं, जर एवढं सगळं मिळून, त्रिभुवनाची संपत्ती मिळून जर आम्हाला ते परमतत्वाची प्राप्ती नसेल तर आम्हाला नको. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आग लागो तुझ्या संपत्तीला, आम्हाला नको. त्याचं कारण काय आहे? हे जे कर्म आहेत ना, मी म्हणेन या कर्माने स्वर्ग मिळेल, पण पुढे काय होईल? ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. गीतेचा 9वा अध्याय. पुण्य संपलं. माऊलींनी फार सुंदर एक ओवी दिली. काय होतं म्हणे, तुमचं पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहता, पुण्य संपलं मस्तपैकी एक इंद्र लात घालतो म्हणे, निघा खाली आता. आणि हे मी सांगत नाही, माऊलींचे शब्द आहेत. मग तया पुण्याची पावटी सरे
सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून उपनिषदामध्ये, मुंडकोपनिषदामध्ये ह्या स्वर्गाला मोक्षासाठी जाण्यासाठी एक नौका म्हटलेलं आहे. पण ही नौका कशी आहे माहिती आहे का? फुटकी नौका आहे म्हणे. लक्ष देऊन ऐका बरं. तिथपर्यंत जाण्यासाठी एक नौका आहे, पण ती कशी आहे? प्लवाह्येते अधृढा यज्ञ रूपा अष्टादशोक्तम अवरम येषु कर्म एतत् श्रेयो ये भिनंदन्ति मूढा जरा मृत्युंते पुनरेवापि यंती. ह्याच्यात दोन्ही पण सांगितलंय बरं. तरुण जाण्यासाठी नाव आहे, नौका आहे. ज्यांना तरता येत नाही, पोहता येत नाही, त्याचं काय होतं? फिरता फिरता मध्यभागी ती नाव जाते, म्हणजे स्वर्गापर्यंत. स्वर्गापर्यंत झाले की ती बुडायला लागते म्हणे. काही जण त्याच्यात जे पोहता येत नाही ते बुडतात, म्हणजे स्वर्गात उतरतात, पुन्हा मागे येतात. पण जे धीर आहेत, जे हुशार आहेत ना, ते स्वर्गात म्हणजे तिथपर्यंत जातात, त्या नावेतून खाली पडतात, पण आपल्या सामर्थ्याने पोहत पोहत पुन्हा पुढे जातात आणि त्या मोक्षापर्यंत जातात. मग कर्म करायचे नाहीत का? म्हणे करा. त्याच्याने चित्तशुद्धी म्हणे होईल. स्वर्गापर्यंत जाताल, पण तिथं पडताल. मग त्याच्या पुढे तरुण जाण्यासाठी तुम्हाला तत्वज्ञान पाहिजे. बरोबर? मग तत्वज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे ना. सती मातेने प्रश्न केला, किन तत्वम परमम, आम्हाला सांगा ते तत्व काय आहे. मग यांनी सांगितलं, हे तत्व असं आहे म्हणे की ते तत्व तुम्हाला कुठल्याही अवांग मनस गोचर, वाणीने कळणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? तद्विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समितपाणी हे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम. ते कळायसाठी ना म्हणे गुरुजींकडे जा. उपनिषद सांगतं तत्वज्ञान कळायचंय ना, गुरुजींकडे जा. गुरुजींकडे प्रार्थना करा, तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला तुम्ही ते द्या. भगवंताने गीतेत काय सांगितले? ते ज्ञान प्राप्त करा. पण कसं? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान तुम्हाला भेटेल, पण कसं? त्या पद्धतीनं गेलात तर. बर ठीक आहे म्हणे. उत्तर थोडं, हा प्रश्नच गंभीर आहे म्हणे. सगळं झालं, सांगितलं. हिनं पुन्हा प्रश्न विचारला. म्हणे त्या परमतत्वापर्यंत जाण्यासाठी उपाय आहेत ना? म्हणे आहेत. या ठिकाणी बघा, संसारातल्या गप्पा चालू आहेत. या ठिकाणी साक्षात शिवशंकरांनी श्लोक क्रमांक सांगतो, रुद्रसंहिता सतीखंडातील 23व्या अध्यायातील 18व्या श्लोकामध्ये इथून नवविधा भक्ती सांगायला सुरुवात केली. या ही भक्तीर द्विविधा. भक्ती दोन प्रकारची आहे. कुठली कुठली? म्हणले सगुण आणि निर्गुण. सगुण आणि निर्गुण त्या भक्तीची प्राप्ती. सगुण भक्तीची प्राप्ती करत करत निर्गुण भक्तीकडे जायचं. म्हणे कुठल्या कुठल्या नवविधा भक्ती आहेत? आपल्या सर्वांना माहिती आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. शिवपुराणात त्याच भक्ती आहेत, फक्त श्लोक वेगळे आहेत. शिवपुराणातला श्लोक आहे, श्रवणम कीर्तनं चैव स्मरणम सेवनं तथा दास्यम तथा अर्चनम देवी वंदनम मम सर्वदा सख्यम आत्मार्पणं चेती नवांगाने विदुर्बुधाः. ह्या 9 भक्ती सांगितल्यात. भक्तीचं परमार्थामध्ये फार महात्म्य आहे. असे कितीतरी उदाहरणं आहेत. काही नव्हतं त्यांच्याकडे, फक्त आणि फक्त भक्ती. पुढे आपल्याला अशा काही शंकरांनी, आता त्या 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला ऐकायच्यात. त्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये महादेवांचे असे काही भक्त आहेत, काही येत नाही त्यांना, काहीच. मग काय? काहीच नाही, फक्त ओम नमः शिवायच्या जपावर महादेवांना कैलासातून खाली आणलेत. कायमचं इथंच थांबा, आता हलायचंच नाही म्हणे. कशासाठी? भक्तीसाठी.
आपण सगळेजण नेहमी म्हणतो बघा, पत्रम पुष्पम फलन तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. जो भक्तीने देतो ना त्याचा मी स्वीकार करतो. तदहम भक्त्योपरतम अश्नामी, त्याचा मी स्वीकार करतो. म्हणून व्यवहारामध्ये, म्हणून तर वारंवार आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलं, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मन हे सज्जन आहे वय. कशाचं सज्जन? मनासारखं तर दुर्जन कोणी नाही, तरी पण त्याला म्हणतात बाबा मना सज्जना. आता ते का म्हणतात त्याचा फार मोठा विचार आहे. एखाद्या वेळेस सज्जन नसलेल्या माणसाला सज्जन म्हणावं लागतं. काय होतं त्याच्याने? तो बाबा मला सज्जन मी नाहीये, पण आता मला सज्जन म्हणतात, म्हणलं मला तसं वागावं लागेल. आहे की नाही? लहान लेकराला आई म्हणते शाळेत जायचे बाबा, उठ लवकर, 8 वाजलेत, 8:30ला स्कूल बस येते. उठ बाबा, उठ बाबा, 8 वाजलेत, 8:30ला बस येते. पोरग काही उठत नाही. मग आई म्हणते शहाणा आहे माझं बाळ. शहाणा आहे म्हणल्यावर मग त्याला वाटतं अरे आईनं शहाणं म्हणल्यावर आता तरी शहाण्यासारखं वागावं लागेल. मग तो पटकन उठतो. आता मला सांगा, 8:30ला शाळा, 8 पर्यंत उठत नाही, शहाणा आहे का ते? कशाचं शहाणं? शहाणा नाहीये तो. पण आई म्हणते शहाणा आहे माझं बाळ, काय हुशार झालंय आजकाल. असं म्हणलं की पोरग लगे एवढ्या, आणि मग आईलाच शिकवायला सुरुवात करतं. आई उशीर करू नये बरं. हां, तुला माहिती आहे का आमच्या शाळेत सरांनी सांगितले वेळेचं महत्व, आळसाचा त्याग करा. हे आता आईला सांगतोय. हे शहाणपण का आलं? मूर्खाला सुद्धा शहाणं म्हणलं तर शहाणं वागण्याचा प्रयत्न करेल. म्हणून मन सज्जन नाही, पण मना तू आहेस बाबा सज्जन. मग मन म्हणेल आता तरी व्हावं. म्हणून भक्तिपंथेची जावे. भक्तीचं महात्म्य खूप आहे. आता एका भक्तीचा जर विचार करत गेलो, श्रवण, कीर्तन, मनन, मग तर आपल्याला अजून इथून 7 दिवस धरा. कारण नवविधा भक्तीवर ओके 15-15 मिनिट जरी बोललं, 9 गुणिले कसं करणार हो गणित? हा, 1 तासाला समजा 4 भक्ती झाल्या, बरोबर की? 15 मिनिटाला 1 म्हणल्यावर सांगत जा बरं, माझं गणित फारच कच्चं आहे. भक्ती महात्म्य सांगितलं, फार सुंदर आहे बरं. भगवंतांनी शेवटी सुद्धा अर्जुनाला हाच उपदेश दिलाय. तुम्ही जर गीतेमध्ये तर एवढे श्लोक आलेत भक्तीविषयी. अहो, साक्षात पूर्ण भक्तियोगच दिलाय ना 12वा अध्याय. तुम्हाला सांगतो, गीतेमध्ये असं काही तत्वज्ञान आहे. पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो. आपण जसं श्रीमद भागवत सप्ताह करतो ना, आमच्या तिकडच्या भागामध्ये एकाने घरगुतीच कार्यक्रम आहे, त्यांनी श्रीमद भगवद्गीता सप्ताह ठेवलाय. मग काय करायचं त्यांनी? फक्त एका अध्यायावर गीता सप्ताह करायचा. जर तुम्हाला ऐकायचं असेल, तुम्हाला सगळ्यांना तिकडं आमंत्रण देत नाही, तेवढं काही शक्य नाही, पण तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही ते यूट्यूबवर ऐकू शकता. ते कसं ऐकायचं? सोपं सांगू का? काहीच करायचं नाही. माझं एक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, इंग्रजीमध्ये सुदर्शन महाराज बेलगावकर असं जर टाकाल तर तुम्ही ते सगळं ऐकू शकाल.
भगवद्गीतेमध्ये वारंवार आपल्याला भक्तीचं मी एक हे तक्ता काढलेला आहे की एका अध्यायामध्ये किती वेळेस भक्तीचं महात्म्य आलंय. भक्त्या माम अभिजानाति यावान निश्चास्मी तत्वतः. तुम्ही मला भक्तीने जाणू शकता. एवढंच कशाला, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, भक्ती सुख आले नाही अनुभवा ते मी ज्ञान देवा काय करू. तत्वज्ञान झालं पण त्याला जर भक्तीची जोड नसेल ना, म्हणलं मला नको ते काही. व्यवहारात बघा ना, फार मोठं लग्न केलं, सगळं झालं, एवढं भारी लग्न केलं, एवढा कोट्यावर खर्च केला, महिन्याभरात पोरगी घरी आली. काय झालं म्हणे, त्या पोराचं दुसरीकडेच काहीतरी आहे, माझ्यावर प्रेमच नाही. म्हणजे त्या भक्ती प्रेमामुळं केलेलं सगळं वाया गेलं की नाही. हे काय आहे, भक्ती आपल्याला हे सगळं शिकवते. थोडक्यामध्ये सांगू का, भक्ती म्हणजे काय, जे करायचे ते मनापासून करणं, यालाच भक्ती म्हणा. भागवतामध्ये प्रल्हादाने एक भक्तीची व्याख्या सांगितली. भक्ती कशाला म्हणायचं, चतकोर श्लोक आहे छोटासा, शेवटचं चरण. भक्ती कशाला म्हणायचं, यत सर्वत्र तदीक्षणम, सगळीकडे भगवंताला बघणं भक्ती. ह्याच्यापेक्षा सोपी व्याख्या काय पाहिजे आता. सुदाम्याकडे किती पैसे होते हो देवाचे पाय धुवायला. त्यांनी काही दिले होते का मागून टेबला खालून, एवढे घ्या म्हणजे सगळं जग बघेल तू त्रिभुवनाचा नायक माझे पाय धुवतोस, दिले होते. अहो चांगले पोहे जो देऊ शकत नाही तो कुठून टेबला खालून देणार आहे. मग ते कशामुळे त्याला तो अधिकार प्राप्त झाला. विदुरांकडे काय होतं, केळीच्या साली खाव्यात. पुढे जाऊन विचारतो, गजेंद्राने अशी फार वेदांत युक्त काही स्तुती केली होती का, काही नाही, उगा एक कमळ तोडलं आणि वाहिलं. देव वेगाने निघाले, किती वेगाने, ते गरुडच दमानं चालू लागला असं देवाला वाटलं. वस्तुतः गरुडाचा वेग तसाच होता. देव म्हणाले काय गरुडा काय चालतो, त्याला सोडून ते आधी पुढे निघाले. एवढा वेग कशासाठी, फक्त आणि फक्त भक्तीमुळे. असे कितीतरी उदाहरणं आहेत. त्याच्यामुळं हे सगळं नवविधा भक्ती कोणी कोणाला सांगितली, त्या बघा. परत तुम्ही विसरलात का आता, जोड्या लक्षात ठेवा. हा बरोबर, शिवशंकरांनी सतीमातेला सांगितलं. सतीमाता आनंदी झाल्या, वा 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 वा, छान छान, मी तुमची भक्ती करेन. बरं देवा, आता एवढा अभ्यास केला आपण, एवढं तत्वज्ञान केलं, हे केलं, भक्ती बघितली, तत्वज्ञान कसं प्राप्त करावं ते बघितलं, चला आता थोडं फिरायला जाऊत. फिरूत म्हणे, जाऊत. कुठं जायचं म्हणे, तुम्ही ठरवा, फक्त कालच्या सारखं स्मशानात न्यायचं नाही म्हणे, अजिबात येणार नाही स्मशानात. ठीक आहे चल म्हणे, तुला चांगल्या ठिकाणी घेऊन जातो. सो मोठी बाग होती, छान एक वन होतं, आणि वनामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी सती मातेला एक आश्चर्य दिसलं. प्रभू रामचंद्र वनातून जात होते आणि हे सीते करून असं फिरत होते. सतीने विचारलं हे कोण आहेत, म्हणजे हे शिवशंकर आपलं प्रभू रामचंद्र आहेत, साक्षात विष्णू आहेत. काय बोलता का म्हणे, विष्णू असं कुठं हे सीते करतो आहे. महादेव तिच्याकडे लक्षच देत नव्हते. महादेवांनी काय केलं माहितीये, लगेच तिथं साष्टांग नमस्कार घातला दुरूनच. देव पार्वती म्हणतात काय चाललंय काय नाही, कळत नाही ह्यांना, असं कुठं असतं का, कसं वागतायत काय नाही. अहो कोण आहेत हे, अगं साक्षात विष्णू आहेत. मी मानत नाही. वस्तुतः राम आणि शिव यांचं फार प्रेम आहे बरं एकमेकांवर. शिवा रामा नाही भेद, जनाबाईंचा अभंग आहे.
भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. म्हणून वर्णन आहे शिवस्य हृदयम विष्णु विष्णोश्च हृदयम शिवहा. दोघांमध्ये अजिबात भेद नाही. विष्णू आहेत म्हणे, हो मी मानत नाही. राम देव म्हणे तुला मान आहे काही कर म्हणे, मी इथं त्यांना नमस्कार केलाय, मी त्यांचं आता नामस्मरण करणार आहे, मी रामाचा भक्त आहे म्हणे. असं म्हणे हो. असं वर्णन येतं. एकदा शिवशंकरांना रामकथा ऐकण्याची इच्छा झाली म्हणे. मग आता कथाकार बोलवायचा आहे आम्हाला. त्यांनी सांगितलं तर कोणाला बोलवावं, कोणाला बोलवावं, सध्या कोण आहे चांगला. शंकरांनी विचार केला आणि त्यांच्या कानावर असं आलं की सध्या सगळ्यात चांगलं ज्यांनी रामायण रचले तेच आहेत. एक काम करत वाल्मिकींनाच बोलवत वक्ता म्हणून. वाल्मिकींना बोलवायचं. बर कुठं करायची कथा म्हणे कैलासावर करायची. करूयात काही हरकत नाही. सगळं ठरवलं. वाल्मिकींना आमंत्रण दिलं. तारखा काढल्या. काय काय तारीख आहे, अमुक अमुक हा तारीख, चला 7 दिवस कथा करू चला म्हणे. सगळेजण ऐकायला सुरुवात. येता कसे रामकथा होणार म्हणल्यावर सगळे धावत निघाले. एक 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 जण येऊ लागले. आणि असं म्हणतात की जेव्हा त्यांनी जे रामायण सांगितलं ना, इथं वक्ता वाल्मिकी आहेत, श्रोता महादेव आहेत. बघा वक्ता वाल्मिकी, महादेव खाली बसून ऐकतायत. सांग काय सुंदर कथा. आता मला सांगा ज्याने साक्षात रचलंय रामायण त्याचं काय वक्तृत्व असेल. सुंदर कथा सुरू झाली. थोडी नाही, किती श्लोकांची, 1 कोटी. म्हणले झाली का कथा म्हणे नाही अजून आहे. सांगू म्हणे सांगा, माझं पोट भरलं नाही. असं वर्णन आहे. चरितम रघुनाथस्य 100 कोटी, म्हणजे 100 कोटी श्लोक आहेत म्हणे. एवढं मोठं रामकथा सांगितली. वा 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 वा, आनंद झाला म्हणे. काय त्यांची पूजा करायची, पाद्यपूजा केली, सगळं त्यांचं यथायोग्य केलं आणि वाल्मिकी निघून गेले. वाद तिथं दुसराच पेटला. आता झालं असं की तिथं भरपूर देव आले होते ऐकायला. त्याच्यानंतर माणसं आले होते बरेच, आणि काही सर्प पण आले होते म्हणे. झालं असं, कथा झाल्यानंतर त्याच्यातले जे काही देव आहेत ना, ते देव म्हणाले हे सगळे श्लोक आहेत ना, आम्ही आमच्यासोबत घेऊन जाणार. हा ग्रंथ तुम्हाला काही कामाचं नाही म्हणे, हे आम्हाला द्या, आम्ही चाललोत घेऊन. का बरं म्हणे राम हे देव आहेत, ते आमच्या पक्षातले, आम्ही घेऊन जाणार. माणसं चिडले. काय देव आहेत म्हणे, राम सध्या माणूस म्हणून आलेले आहेत म्हणे, ते आम्ही घेऊन जाणार. मनुष्य अवतार घेतलेला आहे रामाने, आम्ही घेऊन जाणार. साप म्हणले अजिबात नाही म्हणे. का बरं, रामांना सगळ्यात जास्त मदत लक्ष्मणाने केली. बरोबर, लक्ष्मण शेषाचा अवतार आहे, म्हणजे आमच्या पक्षातला. म्हणले साप आहे तो, ते सगळे आम्हाला द्या. महादेव आता डोक्याला हात लावून बसले, करावं काय. शेवटी महादेवांनी सांगितलं एक काम करू, तिघं भांडू नका म्हणे, तुमच्या तिघांना मी वाटून देतो. असं म्हणे. हो बरं वाटा. आता बघा 100 कोटीचं गणित करायचंय बरं, तिघांना वाटायचे समान. होईल का 15 मिनिटात? बघू बाबा, मला तर 100-200च्या पुढे काही येत नाही. बघू तुमचं गणित कसं आहे ते. आता काय झालं, 100 कोटी श्लोक तिघांमध्ये वाटायचेत. सगळ्यात पहिल्यांदा 33 कोटी 33 कोटी 33 कोटी एकेकाला देऊन टाकली. बरोबर. आता किती उरले हो?
1,00,000 उरले, 1,00,00,000 उरले. बर, त्यांनी काय केलं, 1,00,00,000 33,00,000 33,00,000 33,00,000. आता किती उरले? 1,00,000 उरले. अवघड आहे बरं गणित, चुकलं तर सांगा. कधी 100 कोटीचं गणित केलं आम्ही. 1,00,000 उरले. बर, आता 1,00,000च्या तिघांमध्ये वाटणी. म्हणले चला 33,000 33,000 33,000 99,000 झाले. आता 1,000 उरले. म्हणजे जाणं बस झाले की एवढे आता तुम्हाला? म्हणजे अजिबात नाही, अजून वाटण्या करा. 1,00,000 उरले होते काय? 1,000 उरले होते. आता 1,000 उरले. म्हणजे प्रत्येकाला 333 333 333 श्लोक देऊन टाकले. आता किती उरले? 1 श्लोक उरला. काय? आता 1 श्लोक उरला अनुष्टुप वृत्तातला. अनुष्टुप वृत्तामध्ये 32 अक्षरं असतात. आपल्याकडे वृत्त सांगितले आहेत, मंदाक्रांत असेल, शार्दूल असेल, वगैरे वगैरे. अनुष्टुप वृत्त म्हणजे कुठला श्लोक? थोडक्यामध्ये वक्रतुंड महाकाय. किती अक्षर असतात एका श्लोकात? 32. मोजायचे म्हणा. वक्रतुंड महाकाय किती झाले? 8. एका चरणामध्ये 8 अक्षर. सूर्य कोटी समप्रभ 8 झाले. 16. निर्विघ्नम कुरु मे देव झाले 8. ह्याच्यात पण सर्व कार्येषु सर्वदा झाले 32. नक्की प्रत्येक अनुष्टुप श्लोक हा 32 अक्षरांचा असतो. मग आता काय ठरलं? ह्याच्या पण वाटण्या करा म्हणे. मग 3 आहेत, तिघांना 10 10 10 अक्षर देऊन टाकले. आता किती उरले अक्षर? 2. ते कुठले माहिती आहे? रा आणि म. म्हणले आता हे कुणाच्या बापाला सुद्धा देत नाही म्हणले, नाही का? काय प्रेम असेल बघा महादेवांचं ह्यांच्यावर, रामांवर. रामांचं चरित्र एवढंच दिव्य चरित्र आहे. ते काही आपलं ह्याच्यामध्ये रामचरित्र आहे पण ते सगळं सांगणं पण होणार नाही. राजा कसा असावा? रामासारखा. देव कसा असावा? रामासारखा. पुत्र कसा असावा? रामासारखा. पती कसा असावा? बंधू कसा असावा? मित्र कसा असावा? शिष्य कसा असावा? पुढे जाऊन सांगू का? शत्रू कसा असावा? अहो रामाने ज्यांना ज्यांना मारले त्यांना मुक्ती दिलेली आहे. मग शत्रू सुद्धा कसा असावा? मग शिष्य जो परब्रह्म आहे तो वसिष्ठांकडे जाऊन पाय धरून आम्हाला शिकवा म्हणत असेल, शिष्य कसा असावा? मैत्री कशी असावी? बघा सुग्रीव आणि रामचरित्र, किष्किंधा कांड एकदा वाचा, लक्षात येईल काय आहे त्याच्यात. बंधुप्रेम कसं असावं? भरताचं आणि रामाचं जर आपण चरित्र ऐकलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. म्हणजे भांडणं आहेत कशासाठी पण? महाभारतात भांडणं आहेत, रामायणात पण भांडणं आहेत, भावाभावाचेच. पण रामायणामध्ये आणि भावाभावात इकडची भांडणं वेगळे आहेत. महाभारतामध्ये काय माहिती आहे का? म्हणजे माझं ते माझंच, तुझं ते पण माझं म्हणून भांडणं आहेत. रामायणामध्ये बाबा दादा तुझं ते तुझंच पण माझं ते पण तुझं म्हणून भांडणं नाहीत. काय बंधुप्रेम असेल बघा. पुत्र सुद्धा कसं व्हावा?
अहो रामाला एकदा सांगितलं तुला वनवास दिलाय बाबांनी, कैकेयीचे वाक्य ऐकल्या राम म्हणाले थांबा आधी त्यांच्याकडून ऐकतो, असं म्हणाले का? ते म्हणावेत मग मी जातो. उलट दशरथ म्हणतायत जाऊ नकोस. दशरथांचं दुःख काय माहिती आहे? इथं सगळ्या वडिलांना वाटतं की नाही माझ्या पोराने माझं ऐकावं, वाटतं ना. दशरथ रामाला वनवासाला जाताना म्हणतायत की काय माझं नशीब की माझं पोरग माझं ऐकणारं निघालं. जर माझं पोरग ऐकणारं निघालं नसतं तर आज वनवासाला गेलं नसता. काय करावं म्हणे, मी सांगेल ते ऐकतंय. ओ रामायणातले शब्द आहेत, वाल्मिकी रामायणातले. पतेयमपि चार्णवे भक्षेयम विषम तीक्ष्णम. बाबांनी सांगितलं विष पी, विष प्यायला तयार आहे. का पिऊ हे विचारणार सुद्धा नाही म्हणले. एखाद्या समुद्रामध्ये उडी टाक, का टाकू म्हणणार नाही, आधी टाकणार. अग्नीमध्ये उडी टाक, पतेयम, पडेल म्हणे अग्नीत सुद्धा. पुत्र प्रेम कसं असावं हे कोणाकडून शिकावं? रामांकडून. राजा कसा असावा? लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. आहे की नाही? राजा कसा असावा? पुढे जाऊन सांगतो राज्य कसं असावं. राज्य सुद्धा रामांसारखंच असावं. रामाने कसं राज्य केलं असेल, फार सुंदर वर्णन आहे. एक एक श्लोकांचा जर विचार केला ना, मी ते रामांचं राज्य वगैरे जाऊ द्या, मी तुम्हाला विषय निघाला म्हणून एक सांगतो. रामांच्या चरित्रातून काय घ्यायचं हे सगळं आहे. आता रामचरित्र काही होत नसतं एवढ्या वेळात. रामांच्या चरित्रातून काय घ्यायचं एक माझं चिंतन सांगतो. 10 सकारयुक्त रामांचं जीवन आहे. 10 सकार कुठले कुठले ऐका. काय काय दिसतं रामांच्या जीवनामध्ये? एक पहिला सकार सहिष्णुता. लक्ष देऊन ऐका. पहिल्यांदा काय आहे? सहिष्णुता. दुसरा सकार आहे सेवा. आता ते चरित्रात कुठं कुठं सापडते तुमचं तुम्ही हुडका. खरंच हे रामांमध्ये गुण आहेत का, कुठं आहेत ते तुम्ही हुडकायचं. मी गुण फक्त सांगतो. पहिलं सहिष्णुता, दुसरं सेवा, त्याच्यानंतर तिसरं आहे सदाचार, चौथं आहे सन्मानदान, पाचवा आहे स्वार्थ त्याग, सहावा आहे समता, सातवा आहे सत्संग, आठवा आहे संतोष, नववा आहे सरलता आणि 10वा आहे सत्यता. या 10 सकारांनी युक्त असं रामांचं चरित्र आहे. आता ते कुठं कुठं भेटतं ते आपण बघा. तुम्हाला एक सांगू का, राम राज्य येण्यासाठी जास्त काहीच करायचं नाही. फक्त 4 गोष्टी, फक्त 4. एक, रामकालीन राज्य व्यवस्था. बघा 4 गोष्टी पाहिजेत. रामकालीन राज्य व्यवस्था. दुसरं रामकालीन शिक्षण व्यवस्था. तिसरं रामकालीन कुटुंब व्यवस्था. आणि चौथं रामकालीन समाज व्यवस्था. ह्या जर 4 जर सांगड एकत्रीकरण जर आपण व्यवस्थित केलं तर राम राज्य येण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. राज्य व्यवस्था कशी असावी? अहो रामांच्या काळ असं वर्णन आहे, राम राज्य करत असताना एक माणूस खोटं बोलायचं नाही, एक माणूस परपुरुषाकडे बघायचं नाही, असं वर्णन आहे. परस्त्रीच जर गावामध्ये नसेल म्हणजे काय, एखादी स्त्रीच जर वाईट नसेल
तर वाईट पुरुष तरी कसे निघतील. असं रामराज्य होतं. शिक्षण व्यवस्था सरसकट पास. हां, आलं ना लक्षात तुम्हाला. आता मी काहीच बोलणार नाही त्याच्यावर, पण आधीची पद्धत कशी होती, गुरुकुल पद्धत होती. आता मला सांगा, खरं सांगायचं, आता जे शिक्षक आहेत, तुम्हाला एक सांगू का, आधी गुरुकुल पद्धती होती, आता गुरुच कुल झालेत. आराम. कुल म्हणजे गुरुजीच थंड पडलेत आता. सांगा बरं, एखाद्या तरी विद्यार्थ्याला आपल्या गुरुजींविषयी, सर गुरुजी पण नाही, त्या सरांविषयी फार अशी आपुलकी असते का? शिक्षण झालं, एखाद्या नोकरीला लागला, कोण आम्हाला होते एक सर, संपला विषय. पण गुरुकुल पद्धत अशी आहे, तुम्ही कितीही मोठे व्हा, आज सुद्धा पाठशाळेमध्ये तुम्ही कुठेही असा, किती मोठे असा, गुरुपौर्णिमेला गुरुजींची पूजा करायला तिथं जातात. का? ही गुरुकुल पद्धतीमध्ये जी सद्गुरू आपल्याला जे प्रेम देतात, जे आपल्याला ज्ञान देतात, त्याच्याविषयी आपली काहीतरी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. पण ती पद्धत आत्ता आहे का? शाळेमध्ये, कॉलेजमध्ये विद्यार्थी गुरुकुलाचा, त्या शिक्षकाचा खून करतात, अशा बातम्या येतात. मी तर परवा बातमी वाचली, एका शाळेतील 6वीची मुलगी गणिताच्या शिक्षकासोबत पळून गेली. घ्या आता कशी व्यवस्था होणार आणि कसं रामराज्य येणार मग? नाही. समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था त्यावेळेस सारखी पाहिजे, रामराज्य होईल. प्रभू रामचंद्रांचं ते सगळं आचरण, वनामध्ये फिरताना ते सगळं बघून शंकरांना कळालं, हे प्रभू आहेत, विष्णू आहेत. सतीमाता ऐकायलाच तयार नाहीत. बरं, ॲक्टिंग सुद्धा अशी, म्हणजे ॲक्टिंग कशी असावी बघा. तुम्ही ते कथा ऐकली असेल, तो एक नाटक चालू होतं, मोठे कवी ते बघण्यासाठी मोठे लोक आलेले होते. नाटकामध्ये रावण सीतामातेला छळू लागला. नाटक चालू होतं बरं, पण असा त्रास देऊ लागला सीतामातेला, म्हणजे तो त्रास बघताना तो जो मुख्य प्रमुख अतिथी म्हणून आला होता ना, त्याने त्याच्या पायातला बूटच काढला आणि त्या रावणाला मारला. पण तो नाटक करणारा रावण म्हणाला, आज मला माझ्या नाटकाचं खरं फळ मिळालं. म्हणे का? यांना एवढं खरं वाटावं की बूट फेकून मारावा. नाटक तरी कसं असावं? म्हणे प्रभू रामचंद्र असं नाटक करतायत, माणूस म्हणून फिरतायत, पण ते देव आहेत. ऐक सती, मला विश्वास नाही. बघ मग आता काय करायचंय, मी परीक्षा घेते, काय करायचे ते कर. सती मातेने सीता मातेचं रूप घेतलं आणि रामांसमोर गेल्या. आणि समोर गेल्यानंतर, काय हो, काय रडताय, कशासाठी? समोर गेल्या गेल्या प्रभू रामचंद्रांनी, काय चाललंय सती माता, इकडं कस काय? झाला ना सगळा खेळच संपला. काय चाललंय सती माता? काय नाही देवा, नमस्कार करायला आले होते म्हणे. आता शंकराकडे कसं जाणार? शंकराने सांगितलं होतं घेऊ नको परीक्षा. तर काय करावं, काय करावं? मग शेवटी आली, सतीने विचारलं, महादेवांनी विचारलं, काय सती माता, बरं आहे सगळं? घेतली का परीक्षा? तुम्हाला काय करायचं? चला म्हणे, जाऊ दे आपलं आपलं, काही नाही, दुसऱ्या गप्पा मारू, चला म्हणे. पकडले गेले ना आता. जाऊ द्या, असे जास्त विषय अशा याच्यात पडू नये, कशाला परीक्षा घ्यायची म्हणे. स्पष्ट वर्णन आहे, तिनं सांगितलं नाही मी परीक्षा घेऊन आले. पण महादेवांना कळालं, आणि महादेवांनी लग्न करायच्या आधी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? ज्या दिवशी ही माझ्यावर अविश्वास दाखवेल त्या दिवशीच तिचा मी त्याग करणार. झालं, तिचा त्याग केला. मनोमन पहिल्यांदा तिचा त्याग केला. काही बोलले नाहीत, पण मनात ठरवलं त्याग केला मी हिचा आता.
का हिने माझ्या आई तुल्य असणाऱ्या सीता मातेचं रूप घेतलंय, आता मी हिला पत्नी म्हणून मी हिच्यासोबत राहूच शकत नाही. झालं. बराच काळ गेला. असं वर्णन आहे, दररोज सती मातेला शंकर काही कथा सांगायच्या आपल्या बाजूला बसवून. परंतु त्या दिवशीपासून सतीला सांगितलं, म्हणे इथं बसू नकोस, थोडं समोर आसन टाकून बस. सती मातेने ओळखलं काहीतरी घोळ झालाय. आधी एवढं जवळजवळ करायचे, आता सरळ म्हणतात समोर बसायचं. सतीने पण ओळखलं आणि बराच काळ गेला. पुढची कथा तुम्हाला माहिती आहे. एके दिवशी असं संसार चालू असताना तो दक्षाचा कार्यक्रम यज्ञाचा तिच्या कानावर आला. त्याने सांगितलं मला पण जायचंय. महादेवाने सांगितलं जाऊ नको. हिने ऐकलं नाही, तिथं गेली. तिथं गेल्यानंतर ते आपल्या शंकराचा म्हणजे पतीचा अपमान झालेला बघितला. तिने आपल्या देहाचा त्याग केला. का? तिने सुद्धा सांगितलं होतं वडिलांना. कधी जन्माला येण्याच्या आधी ते दक्ष जेव्हा तप करत होते, तिने काय सांगितलं, तुम्ही ज्या दिवशी माझा अपमान कराल त्या दिवशी मी सुद्धा त्याग करेन. त्या ह्याच्यामध्ये यज्ञ मंडपामध्ये तिने अपमान केला. त्या ठिकाणी तिने सुद्धा आपल्या देहाचा त्याग केला. आणि हीच सती पुढे शंकरासोबत विवाह करण्यासाठी मेनका आणि हिमालय यांच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली. शौनकांनी सगळं ऐकलं. सूतांना प्रश्न केला, म्हणजे कृपा करा, शंकर आणि पार्वती यांचा विवाह कसा झाला? त्याच्यानंतर मग सरळ विवाह झाला का काही अडचणी आल्या का? फक्त सतीसारखंच थोड्या नाही म्हणे, एवढ्या अडचणी आल्यात शंकराच्या आणि पार्वतीच्या विवाहात तर. म्हणे हो का? मला ते सांगा ना, कोणी कोणी अडवलं? म्हणे शंकराच्या विरोधात कोण? मुलीची आई होती का मुलीचे वडील होते? तुला काय सांगावं? म्हणे एवढा मोठा विषय आहे, हा विषय काही आज सांगत नाही, उद्या सांगतो म्हणले. उद्या आपल्याला कथा झाल्यानंतर शिवपार्वती यांचा विवाह लावायचा आहे. मग आता हे बघा, साध्या लग्नाला जर नटून थटून जात असाल तर देवाचं लग्न आहे. आणि बघा योग कसा आहे, आज रविवार, शिव आणि सतीचा विवाह रविवारीच झालं वर्णन आहे. उद्या तर डायरेक्ट श्रावण सोमवार आहे. महादेवाला किती आनंद होईल, सोमवारीच माझं लग्न लावलं. उद्या आपल्याला विवाहाची कथा बघायची आहे. फक्त उद्याचा दिवस आपली कथा जी आहे ती 3 ते 7 आहे. कारण पुढे लग्न झाल्यानंतर पटपट जेवायला श्रावण सोमवार सोडायचेत ना, त्याच्यामुळं मग उद्याची कथा 3 ते 7 अशी होईल. पुन्हा परवापासून 4 ते 8 आपली नित्य कथा होईल. आज आपण इथंच थांबूयात. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. गो माता की जय. भारत माता की